गेले 7 ते 8 वर्षे या स्पर्धेचं आयोजन इथे केलं जातं आणि विशेष म्हणजेच विनीश शेठ पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं योगदान दरवर्षी या स्पर्धेमध्ये असतं. याही वर्षी आपण ही स्पर्धा आदरणीय चंद्रकांत शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या भेटीला आणली आणि त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पाडत असताना त्याच्या अगोदर काही सन्मान आपण इथे करतोय आणि साईड बॉयजच्या वतीने हे सन्मान इथे केले जातील. सर्वप्रथम आपण विनीश शेठ पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर जगदीश नागा पाटील नाना यांचा सन्मान इथे केला जाईल दीप्तेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. तुर्भेगावचे समाजसेवक जगदीश नागा पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. यानंतर आपल्या नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर, दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ज्याची एक वेगळी ओळख आहे असे दीपक बाळाराम पाटील यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. दीपक बाळाराम पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. त्यानंतर अशोक पाटील मामा यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होईल. त्यानंतर राजू पाटील यांना विनंती करेन त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. तुर्भेगावचे एक नामांकित सिक्सर किंग अंकुश पाटील यांचा देखील सन्मान अंकुश पाटील यांचा सन्मान इथे होतोय. विकास मोकळ यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर आता केला जातोय. यानंतर राजू पाटील यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. साईनाना देखील उपस्थित आहेत. साईनाथ पाटील त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. शिवाजी पांगारे इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. शिवाजी पांगारे यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. त्यानंतर कल्पेश म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. कुक्षेत वरून इथे उपस्थित झालेले कल्पेश म्हात्रे. आपलंही सहर्ष स्वागत. 40+ चे खेळाडू जितू शेळके यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. जितू आणि संजय यांनी आज धमाकेदार बॅटिंग केली, 30+ ला पराभूत केलं. जितू शेळके यांचा सन्मान इथे होतोय. त्यानंतर राजू पाटील यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. दीप्तेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राजू पाटील, तुर्भेगावचे एक नामांकित खेळाडू, सिक्सर किंग म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख, त्यांचा सन्मान इथे होतोय. तर फायनल प्रेझेंटेशनकडे आपण वळतोय. दोन्ही टीम आमच्या मेन स्टेजच्या समोर या. फायनल प्रेझेंटेशन आपण सुरू करतोय. सर्वप्रथम उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार इथे आपण देतोय.
तर यानंतर फायनल प्रेझेंटेशन आपण करतोय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार इथे दिला जाईल. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय या स्पर्धेमध्ये भांडूप स्ट्रायकर या संघाचा खेळाडू राहुल चौधरी, ज्याने सर्वोत्तम क्षेत्ररक्षण केलंय. अंकुश पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण राहुल चौधरी यांचा सन्मान करावा. बॅटिंग देखील चांगलीच केली आहे राहुल चौधरीने, ऑलमोस्ट 40 धावा त्याने केल्यात या स्पर्धेमध्ये. फिल्डिंग देखील लाजवाब केली आहे आणि त्याचा सन्मान उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार देत असताना आपण करतो. आमच्या मुख्य व्यासपीठावर अंकुश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा पुरस्कार इथे वितरित करावा. वेल प्लेट. यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज, ज्याने सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये केल्यात. त्या रेसमध्ये अनेक खेळाडू होते. त्या रेसमध्ये हाही खेळाडू होता ज्याला नुकताच आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब दिला. तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ज्याच्या नावावर आहेत, दारावे गावचा नवी मुंबईचा सितारा भावेश नाईक ठरलाय, ज्याने 58 धावांची खेळी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे आदित्यप्रिया लॉजिस्टिक कडून. आणि हा पुरस्कार देण्यासाठी अशोक पाटील यांना मी विनंती करेन आणि त्याचबरोबर राजू पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा पुरस्कार वितरित करावा. भावेश नाईक याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आदित्यप्रिया लॉजिस्टिकचे मालक दीपक चव्हाण यांच्या वतीने देखील दिलं जाईल. अभिनंदन भावेश. यानंतर या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम गोलंदाज, प्रत्येक गोलंदाजाने ऑलमोस्ट 7-7 विकेट घेतले होते, परंतु या स्पर्धेमध्ये सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्या गोलंदाजांनी केली आहे असा टेनिस क्रिकेट विश्वातला जसप्रीत बुमराह म्हणजे सुमित ठरला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, ज्याने 7 विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतलेत. अभिनंदन सुमित औट्यानी हा पुरस्कार देण्यासाठी साईनाथ पाटील आणि विकास मोकळसर यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यावा, कारण गोलंदाजी साईनाथने एक काळ गाजवलाय. विकास मोकळ यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पुरस्कार देतोय. अभिनंदन सुमित आवटे. तर विकास मोकळ यांच्या शुभ हस्ते आपण सुमित आवटेला हा पुरस्कार देतोय. यानंतर या स्पर्धेमध्ये आणखीन एक विशेष पुरस्कार ठेवण्यात आला होता, तो म्हणजे षटकारांचा बादशाह. सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू त्याच्यामध्ये नजबुल मंडल हा खेळाडू होता, त्याने 5 षटकार मारले या स्पर्धेमध्ये. निमिष हा जो खेळाडू होता घाटकोपरचा, त्याच्या नावावर 5 षटकार होते आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील आपल्या नवी मुंबईच्या खेळाडूने केलाय. तो खेळाडू आहे भावेश नाईक. 7 षटकार, षटकारांचा बादशाह, सिक्सर किंग ठरला या स्पर्धेतला भावेश नाईक. दीपकदादा पाटील यांना विनंती करेन, नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आणि कल्पेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय सिक्सर किंग भावेश नाईकचा. यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्तम मान म्हणजेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर हा पुरस्कार दिला जाईल. कालपासून ही स्पर्धा आपल्या समोर रंगली. 16 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या, परंतु आदित्य प्रिया लॉजिस्टिक या टीमची गाडी ज्या वेळेला डामाडोल पाहायला मिळाली, ज्या वेळेला यांची गाडी अडकली, त्या वेळेला तो तारणहार म्हणून या टीमच्या भेटीला आला आणि त्याने या स्पर्धेतला सर्वोत्तम मान मिळवलाय. एनी गेस? खेळाडूचं नाव आहे दिनू कांबळे, या स्पर्धेतला मालिकावीर खेळाडू, ज्याने फायनल मॅच मध्ये देखील शेवटच्या ओव्हरमध्ये षटकार मारत असताना सामना फिनिश केला. दिनू कांबळे या स्पर्धेतला मालिकावीर ठरला आणि हे पुरस्कार देण्यासाठी जगदीश नाना पाटील यांना विनंती करेन, दीपकजी पाटील यांना विनंती करेन आणि त्याचबरोबर विनिशेट पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करावा. अभिनंदन दिनू. या स्पर्धेतला मालिकावीर ठरला दिनू कांबळे. 3000 रुपयाचं पारितोषिक आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे संघ मालक दीपक चव्हाण यांच्या वतीने तुम्हाला दिलं जाईल. वेल प्लेड दिनू. शेवटच्या ओव्हरमध्ये तारणहार म्हणून तो प्रत्येक वेळेला टीमसाठी आलाय. यानंतर एक्झिबिशन मॅच जी संपन्न झाली, चॅलेंजिंग मॅच होती दोन्ही टीमसाठी. 40+ आणि 30+ या दोन टीमच्या दरम्यान, आणि त्या एक्झिबिशन मॅचचा आता पुरस्कार वितरित आपण करणार आहोत. आज 30+ ने एक चॅलेंज ठेवलं होतं 40+ या टीमच्या समोर. आम्ही ऑलमोस्ट 96 धावा करू, परंतु त्याने फक्त 30च धावा केल्या 30+चा संघ असल्या कारणाने.
आणि 66 धावा ते ऑलमोस्ट कमी पडले, परंतु हा सामना आज जिंकलाय 40+ या टीमने. अभिनंदन. 40+ टीमचा सन्मान इथे केला जाईल ही आकर्षक ट्रॉफी देत असताना. सर्वच मान्यवर सर्वांना विनंती करेन या आपण. जगदीश नागा पाटील, अंकुश पाटील, दीपक पाटील, त्याचबरोबर विनी शेठ पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 40+ टीमचा हा सन्मान इथे केला जातोय. चांगला खेळ केलाय 40+च्या टीमने. अभिनंदन. लाजवाब खेळ करत असताना ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये एक्झिबिशन मॅच मध्ये ते जिंकलेत. सकाळी जितू अँड संजय यांनी चांगली बॅटिंग करत असताना अवघ्या 2च ओव्हरमध्ये सामना फिनिश केला आणि सामना जिंकलाय. यानंतर या स्पर्धेतला उपविजेता संघ 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं जाईल. आणि उपविजेता संघ आहे भांडूप स्ट्रायकर, कॅप्टन सुमित आणि त्याबरोबर सर्व खेळाडू. आपण याचे 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक भांडूप स्ट्रायकरला इथे दिलं जाईल. अभिनंदन भांडूप स्ट्रायकर, कॅप्टन सुमित आणि सर्व खेळाडू या. आणि हा पुरस्कार आमच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिला जाईल. ₹50,000 रोख पारितोषिक भांडूप स्ट्रायकर या टीमला दिलं जाईल. अभिनंदन सुमित. पूर्ण संघ घेऊन या. वेल प्लेड. सूर्या नायडू सर्वांनी चांगला खेळ दाखवला. अनिकेत सावंत, सर्वच खेळाडू खूप चांगले खेळले या स्पर्धेमध्ये. आकाश झा, त्यांचे गोलंदाज वसीम, सर्वांनी चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर राहुल चौधरीचा चांगला खेळ पाहायला मिळाला. आणि 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान होतोय. मुख्य व्यासपीठावर विकास मोकळ, त्याचबरोबर अशोक पाटील, अंकुश पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, जगदीश नागा पाटील, नाना, कल्पेश म्हात्रे, विनी शेठ पाटील, शिवाजी पांगारे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पुरस्कार इथे वितरित करतोय. अभिनंदन टीम भांडूप स्ट्रायकर. वेल प्लेड सुमित. खूप साऱ्या शुभेच्छा पुढील प्रवासासाठी तुम्हाला. आणि याच्यानंतर या स्पर्धेचं आयोजन ज्यांच्या वाढदिवसानिमित्त केलं होतं, उद्या त्यांचा वाढदिवस आहे 6 तारखेला. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चंद्रकांत शेठ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार या पक्षाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि त्याचबरोबर माथाडी कामगार नेते, या परिसरातील अनेक तरुणांना ज्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज राम तुलसी बंगला येथे मोठं रक्तदान शिबिर देखील पार पाडण्यात आलं. आणि ऑलमोस्ट 300 पेक्षा जास्त रक्तच्या कॅम्पमध्ये आपल्याला पिशव्या त्या संपूर्ण ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून प्राप्त झाल्या. त्या सर्व रक्तदात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून ज्यांनी आज महारक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि आता फायनल प्रेझेंटेशनकडे आपण वळतोय, जिथे प्रथम पारितोषिक 1 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आज की शाम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली के नाम, आणि तो संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन. आणि त्याचबरोबर आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे मालक दीपक चव्हाण यांच्याकडून 10,000 रुपयाचं एक्स्ट्रा पारितोषिक या टीमला दिलं जाईल. 1 लाख रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येईल या टीमला. आणि विनी शेठ पाटील यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस वितरित करावं. जगदीश नागा पाटील, नाना, अंकुश पाटील, दीपक बाळाराम पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हे पारितोषिक इथे वितरित करतोय. अभिनंदन आदित्य प्रिया लॉजिस्टिक, सर्व खेळाडू, चॅम्पियन टीम या स्पर्धेची. 1 लाख रुपयाचं पारितोषिक देऊन या टीमचा सन्मान होईल. दीपक चव्हाण यांच्याकडून 10,000 रुपयाचं एक्स्ट्रा पारितोषिक या टीमला देण्यात येईल. वेल प्लेड. चांगला खेळ या टीमने दाखवला. अंतिम विजेतेपद पटकावलं. प्रत्येक मॅच मध्ये दिनू याने चांगला खेळ दाखवला. सुलतान भावेश ने या स्पर्धेमध्ये षटकारांचा बादशाह आणि त्याचबरोबर
उत्कृष्ट फलंदाज हा किताब जिंकला आणि हे चॅम्पियन आहेत या वर्षीच्या या स्पर्धेचे. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. उद्या या स्पर्धेमध्ये TCL ही स्पर्धा रंगेल. तुर्भे चॅम्पियन्स लीग 6. हमारे चैनल